हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक आणि खमंग अशी भरली मिरची म्हणजेच स्टफ्ड ग्रीन चिली। सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या। मिरच्या कोरड्या करण्यासाठी इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने मिरच्या पसरवून टाकत आहे आणि जे पाणी आहे ते पुसून घेत आहे। आणि आता अशा पद्धतीने मिरची बरोबर मध्ये कट करून घेत आहे। अशा प्रकारे सर्व कोरड्या केलेल्या मिरच्या बरोबर मधोमध अशी चीर पाडून घ्यायच्या आहेत। आता मी गॅसवर एक स्टीलचा पॅन ठेवत आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे थोडेसे रोस्ट करून घेणार आहे। आणि आता हे रोस्ट झालेले शेंगदाणे एका मिक्सी जारमध्ये काढून त्या शेंगदाण्यांचं कूट करून घेणार आहे। आता मिरचीमध्ये जे स्टफिंग करायचं आहे त्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि जे दाण्याचं कूट केलेलं आहे ते मिक्स करून घेत आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सर्व मिरच्यांमध्ये बरोबर मध्ये भरून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा मसाला मिरच्यांमध्ये कसा गच्च असा भरून घेतला आहे। याच्यामध्ये मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं कूट आहे। हा मिरच्यांमध्ये भरल्यामुळे मिरचीच्या आतल्या लेयरला हा मसाला पूर्ण लागला जातो आणि या मसाल्याने मिरची फ्राय करताना एक छान अशी मस्त टेस्ट येते। अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला की गॅसवर एक स्टीलचा पॅन ठेवून त्यामध्ये मिरची फ्राय करण्यासाठी तेल ओता। आता पॅन गरम झाल्यावरती सर्व मसाला भरलेल्या मिरच्या पॅनमध्ये टाकून घ्या आणि ह्या सर्व मिरच्या 2 ते 3 मिनिट एका साईडने खमंग होईपर्यंत पॅनमध्ये फ्राय करा। अशा प्रकारे ही भरली मिरची बनवण्यासाठी आपल्याला साहित्य अगदी कमी लागतं आणि ही मिरची जेवणासोबत चव वाढवते आणि अगदी झटपट तयार होते। आता 2 ते 3 मिनिट झाल्यावर तुम्ही बघू शकता ह्या मिरचीची एक साईड पूर्णपणे छान खमंग अशी भाजली गेली आहे। आता या मिरच्यांना पलटी मारून दुसऱ्या साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। घरामध्ये झटकन भाजी करण्यासाठी जर काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तांदळाच्या भाकरीसोबत ह्या मिरच्या खूप छान लागतात। आता या भरल्या मिरच्यांमध्ये मी एक लिंबाचा रस काढला आहे तो टाकणार आहे आणि त्या लिंबाच्या रसाने ह्या मिरच्यांना एक छान मस्त अशी आंबट खारट चव येते आणि वरून हे शेंगदाण्याचं कूट घालत आहे। आता ह्या मिरच्या व्यवस्थित अशा तव्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। साधारण 10 ते 12 मिनिटात मिरच्या मऊसर होतात आणि वरून थोड्या खरपूस होतात। चला तर मग आपली चविष्ट आणि खमंग भरली मिरची तयार आहे। खास पारंपरिक चव आणि झणझणीत टेस्ट असणारी ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका खास रेसिपीसोबत। तोपर्यंत चविष्ट खा आणि आनंदात रहा। धन्यवाद।